एक महत्त्वाची बातमी, धाराशिव बस डेपोमध्ये गेल्या 3 तासापासून डिझेल नसल्याने एसटी बसेस बंद आहेत। बस नसल्याने शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बस स्टँडवरच बसून आहेत। लांब पल्ल्याचे प्रवासीही एसटी नसल्याने बस स्टँडवर तात्काळत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि विशेष म्हणजे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 दिवसांपूर्वी धाराशिव बस डेपोला भेट दिली होती। भेट देत गैरसोयींमुळे अधिकाऱ्यांना त्यांनी ताकीदही दिली होती। महत्वाची बातमी, परळीमधल्या प्रचार सभेमध्ये धनंजय मुंडे यांना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याची आठवण आली। एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या मुख्य आरोपीचा धनंजय मुंडेंना कळवळा का? तर एखाद्या प्रकरणात ज्याचा संबंध नाही तो माणूस पिसला जातो असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं। पंकजा मुंडे यांना नेमकं काय म्हणायचं आहे असा सवाल देखील त्यामुळे उपस्थित होतोय। परळी नगरपालिकेच्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण आली। जगमित्र कार्यालय हे 24 तास सर्वांसाठी खुलं असायचं। आताही कार्यालय सुरू आहे, पण एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। परळीच्या जगमित्र कार्यालयात बसून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचं काम पाहायचा। वाल्मिक कराडच जगमित्र कार्यालयात बसून सगळी सूत्र हलवायचा। धनंजय मुंडेंच्या प्रचार सभांची तयारी सुद्धा वाल्मिककडेच असायची। परळीच्या या प्रचार सभेतही धनंजय मुंडेंना बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडचा कळवळा आला। 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं। जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो। आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे। हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होती। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, पण ती जाणीव नक्कीच। संतोष भाईची इतकी क्रूर हत्या करून ते जर म्हणत असला की मला कोणी वाचवते, तर त्या धन्यात का दुसरा नीच माणूस या पृथ्वी तलावर दुसरा असू शकत नाही। आता तर अजित पवारचे डोळे उघडले तर बरं होईल। अशा माणसाला अजित पवारांनी फडणवीसनी किती दिवस पाठीशी घालायचे हेही लक्षात आलं पाहिजे। परळीच्या जनतेला सांगायचंय की खबरदार तुम्ही यांना परत कधी निवडून दिलं तर, आणि हे सगळं थांबवण्याचं आता तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही लवकरात लवकर थांबवा। बास झालं हे। अशा माणसाची जर यांना उणीव भासत असेल तर मला खरंच म्हणजे चीड येते या सगळ्या गोष्टीची। जाणीवपूर्वक नाही तर गांभीर्यानं जी गोष्ट बोलली गेलेली आहे ती अशी आहे की हे सहकारी सगळे खून खंडणी चुकीच्या खोट्या केसेस त्याची स्पष्टोक्ती आज या लोकप्रतिनिधींनी दिली आहे। आणि हे किती जवळचे आहेत, किती चुकीचं काम करायचे, हे चुकीचे काम काही प्रमाणात बंद झाल्यामुळे यांची उणीव भासत आहे यांना। वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। वाल्मिक कराडच्या टोळीनं संतोष देशमुखांची अतिशय निर्घृणपणे हत्या केली होती। पवनचक्की कंपन्यांना खंडणी मागितल्याचाही वाल्मिक कराडवर गुन्हा आहे। अशा क्रूर व्यक्तीचा धनंजय मुंडेंना कळवळा आलाय। त्यामुळे धनंजय मुंडेंना संतोष देशमुखांच्या कुटुंबाबद्दल काहीही वाटत नाही का, असेही सवाल उपस्थित होत आहेत। परळीतल्या प्रचार सभेत पंकजा मुंडेंनी सुद्धा बीड जिल्ह्यात काही जणांची बदनामी झाल्याचा दावा केलाय। एखाद्या कारणामुळे एखाद्या व्यक्तीची बदनामी होते असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। गव्हाबरोबर किडेही रगडले जातात असं वक्तव्य सुद्धा पंकजा मुंडेंनी केलंय। त्यामुळे पंकजा मुंडेंना नेमकं काय म्हणायचंय असाही सवाल उपस्थित झालाय। आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर ज्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये पिसला जातो। गव्हाबरोबर किडे रगडले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न आहे। पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला पत्नीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अटक झाली आहे। 27 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यविधीवेळी दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली। पंकजा लग्नाला गेल्या, अंत्यविधीला का नाही तसा सवाल त्यानंतर अंजली दमानिया यांनी केलाय। डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केली आहे। गौरी गर्जे यांनी काल वरळीतल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती।
संतप्त कुटुंबानं गौरीचा मृतदेह वरळीवरून थेट अनंत गर्जेचं मूळ गाव असलेल्या मोहोज देवडे या गावी नेलं. मोहोज देवडे हे गाव अहिलानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे. या गावामध्ये असलेल्या अनंत गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गौरीच्या कुटुंबियांनी घेतला. यावेळी गौरीचे कुटुंबीय आणि अनंत गर्जेचे नातेवाईक यांच्यामध्ये बाचाबाचीही झाली. त्यानंतर अनंत गर्जेच्या घराच्या बाजूलाच नातेवाईकांनी गौरीवर अंत्यसंस्कार केले. तुम्ही आता काही करू नका, फिरून तुम्हाला मुली आणली तर न्याय द्या आणि तुमच्या मुली गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका, पपकेवर जाऊ नका. प्रेत बाजूला घेऊन जाळू म्हणले, ठीक आहे आम्ही मान्य बी केलं, चला ठीक आहे आमची बासी आहे. बाजूला घेऊन परत म्हणते आम्ही पाणी पाजणार नाही, आम्ही काय करणार नाही, असं आडमोठेपणा भूमिका घेतली. एक तर पोरगी मारली त्यांनी, सगळं केलं त्यांनी आणि त्याचं येणं काम होतं. पोलीस प्रशासनाने त्याला आणायला पाहिजे होतं, त्याला अटक केलंय का ते पण माहिती नाही. आत्महत्येच्या काही मिनिटांपूर्वीच वरळीतल्या घरी गौरी आणि अनंत गर्जेचं भांडण झालं. भांडणानंतर अनंत गर्जे हे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर पडले. गाडी मुंबईतल्या कोस्टर रोडला लागल्यावर अनंत गर्जेनं गौरीला फोन केला, पण वारंवार फोन करून सुद्धा गौरी यांनी फोन उचलला नाही. संशय आल्यामुळे अनंत गर्जे यांनी गाडी पुन्हा एकदा घराकडे वळवली. घराबाहेरून आवाज देऊन सुद्धा गौरीनं दरवाजा उघडला नाही. आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्यानं अनंत गर्जेनं खिडकीतून डोकावून पाहिलं. त्यावेळी पत्नी गौरीनं गळफास घेत आत्महत्या केल्याचं अनंत गर्जेच्या लक्षात आलं. गौरी आणि अनंत गर्जेमध्ये वारंवार भांडणं व्हायची अशी माहिती गौरीच्या कुटुंबियांनी दिली. तुम्ही त्यांना मदत करणं गरजेचं होतं, पोलिसांशी बोलणं गरजेचं होतं, अंत्यविधीला उपस्थित राहणं गरजेचं होतं. जर तुम्ही लग्नात होतात, पुत्र समान मुलगा होता, जर तो तुमचा पीए होता, तर मग त्याची बायको जेव्हा गेली, तुम्ही तिथे का गेला नाहीत, असंख्य प्रश्न आहेत. पण जसं मी म्हणते ना की यांच्या घाणीच्या राजकारणात खरंच मला पडण्याचे ते किळसवाणी राजकारण झालंय. आरोपी कुणीही असो, गौरीला न्याय मिळालाच पाहिजे आणि तो मिळणारच. तपास निष्पक्ष, सखोल आणि पुराव्यांवर आधारित होईल. आम्ही गौरीच्या कुटुंबियासोबत ठामपणे आहोत. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील. कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. तो कोणाचा पीए असो अथवा कोणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे. निश्चितपणे नियमानुसार आणि कायद्याने त्या ठिकाणी कारवाई करण्यात. हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा अशी मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे. ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं असून पत्रावर दोन्ही भावांच्या सह्या आहेत. मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात ठाकरे बंधूंचं हे पत्र आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. मतदार यादीवरच्या हरकतीसाठी निवडणूक आयोगानं दिलेल्या 8 दिवसांच्या मुदतीला ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलाय. आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये काय आहे ते पहा. निवडणूक आयोगाने 21 दिवस द्यावेत किंवा निवडणूक रद्द करावी. सर्व याद्या सुरळीत केल्यानंतरच निवडणूक घ्यावी. 5 डिसेंबर 2025 ला तुम्ही एक यादी प्रसिद्ध कराल आणि नियमाप्रमाणे आम्ही सगळं केलं असं सांगून स्वतःचं समाधान कराल. पण महाराष्ट्रामधील जनतेलाही माहिती आहे की तुम्ही अजिबात तुमच्या कामाबाबत प्रामाणिक नाही. तुम्ही स्वतःला स्वायत्त यंत्रणा म्हणवता, मग तुमची स्वायत्तता दाखवाच. ज्या मागे तुम्ही घरंगळत जात आहात ते लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील तेव्हा तुम्हाला कळेल. तुमच्यात सत्सद विवेकबुद्धी आहे असं आम्ही मानतो. पाठीचा कणा ताठ ठेवून स्वायत्ततेमधून येणारी शक्ती काय असते ते सत्ताधाऱ्यांना दाखवा. जवळपास 10 लाख दुबार मतदार आहेत, हे निवडणूक आयोगानं मान्य केलंय. दुबार मतदारांना शोधून त्यांची नावं वगळण्यासाठी 7 ते 8 दिवस कसे पुरतील? त्यासाठी किमान 21 दिवस हवे. महापालिका निवडणुकांसाठी यादी प्रसिद्ध करून त्यावर हरकतींसाठी 8 दिवस दिले. हे काय आहे? जग कृत्रिम बुद्धिमत्तेकडे निघालेलं असताना निवडणूक आयोगाच्या कारभारामध्ये
तांत्रिक विषयांमधील जनरल बुद्धिमत्ता दिसत नाही. सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत, ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे. आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे. प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी 21 दिवस असावा. साधारणपणे एवढा मोठा जर घोळ असेल म्हणजे 8,32,000 लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी, म्हणून कमीत कमी 21 दिवस सजेशन ऑब्जेक्शन साठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे. रात्रवैऱ्याची गाफील राहू नका असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. गाफील राहिला तर मराठी माणसासाठी मुंबईची निवडणूक शेवटची ठरेल असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा टीका केली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असल्याचं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, मुंबईवर ताबा मिळवण्यासाठी डाव सुरू आहे असंही राज ठाकरे म्हणाले. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे, मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं. मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा, आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही. तर राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे. मराठी माणूस जागाच आहे आणि मराठी माणूस खुश सुद्धा आहे, कारण गेल्या 11 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींनी ज्या प्रकारची कामं ही मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी मुंबई शहरामध्ये केली, त्यामुळे मराठी माणूस हा उत्साहामध्ये आहे, खुश आहे. इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे, इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे. मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं, प्रत्येक निवडणुकीचं वेगवेगळं महत्त्व असतं. ज्यात पंथ धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही, तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं. ज्यांनी या महानगरपालिकेमध्ये मराठी माणसाचा सहकार्य पाहिजे होतं, जे त्याला केलं नाही, त्यांच्यासाठी ही शेवटची निवडणूक आहे. म्हणून राजसाहेबांनी त्यासाठी सांगितलं की ज्यांनी हे पाप केलं त्यांच्यासाठी शेवटची निवडणूक आहे. आता त्यांच्यासोबत आहेत, परंतु त्यांना त्याची जाणीव झालेली. भाजपचे नेते राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटलांची जुनी फाईल पुन्हा बाहेर काढण्याचा इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलाय. पंडित देशमुखांच्या मारेकऱ्याला शिक्षा झाली पाहिजे असं शिंदे म्हणाले. तर पंडित देशमुखांवर 56 वार, बाळराजे 18 महिने जेलमध्ये होता असा आरोप देखील उमेश पाटलांनी केलाय. सोलापूरच्या मोहोळमधले भाजपचे नेते राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटलांची एक जुनी फाईल पुन्हा उघडण्याचा इशारा उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलाय. मोहोळमधल्या एका प्रचार सभेत एकनाथ शिंदे आणि उमेश पाटील यांनी 2005 सालच्या पंडित देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा काढला. शिवसैनिक असलेल्या पंडित देशमुखांच्या मारेकऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे असं शिंदे म्हणाले. उमेश पाटलांनी सुद्धा या प्रकरणात बाळराजे पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत. बाळराजे पाटलाने पंडित देशमुखचा मर्डर केला. त्या मर्डर करणाऱ्या त्या बाळराजे पाटलाला 18 महिने जेलमध्ये राहावं लागलं. ज्या पंडित देशमुखचे हातपाय मोडले गेले, 56 वार असे केले गेले. एक जरी वार तसा पद्धतीचा झाला असता तरी माणूस मरतो, असे ब्रुटल इंजुरी केलेले 56 वार पंडित देशमुखवर केले. पंडित देशमुख याचा जे काही मर्डर झालेली आहे, आमच्या बारसकर आणि उमेश पाटील यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी जो कोणी खुनी असेल त्याला सजा झाली पाहिजे. आणि चुकीला माफी नाही. जे जे काही तुम्हाला हरीश साळवी पाहिजे, कोण पाहिजे, त्याची नेमणूक करण्याचं काम आपण करू. या शिवसैनिकांचं बलिदान, तालुका प्रमुखाचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. मोहोळमधलं पंडित देशमुख हत्या प्रकरण नेमकं काय होतं तेही पहा. शिवसेनेचे मोहोळ तालुका उपप्रमुख पंडित देशमुख यांची 5 एप्रिल 2005 ला हत्या झाली होती.
मोळ नरखेड रस्त्यावर अपहरण करून धारदार शस्त्रांनी वार करत त्यांची हत्या झाली होती। या प्रकरणी राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांच्यासह 7 जणांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणामध्ये विक्रांत उर्फ बाळराजे पाटील 18 महिने जेलमध्ये होता। हत्येनंतर संतप्त शिवसैनिकांनी 25 ते 30 दुकानं पेटवून दिली होती। पोलीस ठाणे, तहसील कार्यालय आणि दुकानांवर देखील प्रचंड दगडफेक झाली होती। हत्येच्या 18 महिन्यानंतर बाळराजे पाटलासह 13 आरोपींना निर्दोष सोडण्यात आलं होतं। ज्यांनी बाळराजे पाटला विरोधात पोलिसांसमोर साक्ष दिली होती ते साक्षीदार कोर्टामध्ये फुटले होते। नाही, मी या विषयावरती काय बोलणार नाही। याचा तपशील जाणून घेईन आणि मग नंतर बोलेन। राजकारणामध्ये लढाई करायची असतील ती सिद्धांतावरती, विचारावरती, ध्येय धोरणावरती करायची असते। हे प्रकरण काय नेमकं आहे, त्याचं गांभीर्य काय, शेवटी सरकार त्या वतीमधला योग्य तो निर्णय करेल। अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर बाळराजे पाटलांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिलं होतं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बाळराजे पाटलांच्या जुन्या फाईल बाहेर काढण्याचा इशारा शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेत्यांनी दिलाय। नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेनं भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडण्याचा प्रयत्न केला। माझा मुलगा हरवला असं म्हणत महिलेनं देशमुखांसमोर आक्रोश केला। मात्र म्हणणं न ऐकताच आशिष देशमुख निघून गेले। याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय। तर बाप एका पक्षामध्ये पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये अशी टीका अशोक चव्हाणांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यावर केली आहे। 5 पक्षामध्ये 5 माणसं असतील तर हे राजकारण आम्ही जिल्ह्यामध्ये अजिबात चालू देणार नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलं। तर अशोक चव्हाणांनी हे आदर्श उद्योग थांबवावेत असं म्हणत प्रणिता चिखलीकर यांनी अशोक चव्हाणांवर पलटवार केलाय। नवीन पॅटर्न झाला आहे राजकारणात, तुमच्यापासून सुरुवात इकडून डोळ्यापासून आहे। बाप एका पक्षामध्ये, पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये, अजून तिसऱ्या पक्षामध्ये, म्हणजे 5 पक्षात 5 माणसं, हे हाणून पाडा। आम्ही बिलकुल साथ देणार नाही, जाहीरपणे सांगतो। हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा मी काय बोललोय। लोकभावना समजून घेऊन, कारण साहेब राष्ट्रवादीत आहेत, मग ताई तुम्हाला भाजपमध्ये तिकीट मिळेल का, अशा ज्या काही संभ्रम अवस्था कार्यकर्त्यांच्या किंवा जनतेच्या होत्या त्याला अनुषंगून मी हे बोललेली आहे। त्यामुळे निश्चितच जे कोणी हे उद्योग करते त्यांना मी सांगेल की कृपया करून हे आदर्श उद्योग आपण थांबवले तर फार बरं होईल। भारतीय जनता पार्टीची मी एक सच्ची कार्यकर्ता आहे आणि सच्ची कार्यकर्ता राहील। ठाण्यामधील मुजोर रिक्षा चालकानं राज ठाकरेंना शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला होता। याच मुजोर रिक्षा चालक शैलेश यादवने राज ठाकरे यांची माफी मागितली आहे। ठाण्यातील गांधीनगरमध्ये मनसेची नाही तर भैयांची चालणार असं वक्तव्य या रिक्षा चालकानं केलं होतं। राज ठाकरे का इधर नहीं चलेगा, मैं कुछ नहीं किया, वो भी किया ना। अरे वो मैं गाड़ी लगा रहा हूँ, हो गया गाड़ी, मेरा जाना भाई, तब तक गाड़ी खड़ी करके आगे पटेली मेरे को उतना ऊपर गया, पटेली है मेरे को। वो प्रियांद मुंबई नहीं है, गांधीनगर है, इधर भैया लोग का चलेगा। राज ठाकरे, अभिलाष यादव नंगा करके किया था मेरे मुंह से राज साहब, माननीय राज साहब और अभिलाष यादव साहब से मतलब गाली दिया। उसके लिए मेरे को मैं हाथ जोड़ के विनती सॉरी मांगता हूँ।
मैं आइंदा ऐसा अभी गलती नहीं होगा। मेरे को कोई नहीं बोला है कि हाँ तू ऐसा बोल, ये कर वो कर। मैं किसी दबाव में नहीं, मैं कुछ मैं पिया था, पीने में मेरे से गलती हो गई, कृपया करके माफ कर दो माननीय। हाथ जोड़ विनती करता हूँ सारे कान